नमस्कार मित्रांनो, मी आता अशा ठिकाणी आलो जिथं चालुक्य राजाने 1500 वर्षापूर्वी दगडात मंदिरे करून ठेवलेत, अर्थातच बदामी लेणीला. चला तर आपण या ब्लॉगमध्ये संपूर्ण बदामी लेणीविषयी माहिती घेऊ. गेटवरून आता आलं का पहिल्यांदा म्युझियम लागतंय. म्युझियम बघून आपण पुढे जाणार आहोत. म्युझियममधून आता आलं का पहिल्यांदा तिकीट काढावं लागतं. 5 रुपये तिकीट आहे. तिकीट वगैरे काढले. आता आपण म्युझियममध्ये चाललो आहे. बघूया म्युझियममध्ये काय काय फोटो वगैरे अलाउड असेल तर काढू, नाहीतर बाहेरून बघू. ती सांगतो कसं. आतमध्ये व्हिडिओ काढायला काही परवानगी नाही आहे. फोटो वगैरे काढलेत ते दावतो तुम्हाला. खूप मस्त आहे. चालुक्य काळातील वेगवेगळी शिल्प मूर्त्या वगैरे आहेत तिथे. आपण म्युझियम बघून आता बदामी किल्ल्याकडे चाललो आहे. हा किल्ला चालुक्य राजा पुलकेशिन पुलकेशिन पहिला यानं बांधला. चला बघूया. बदामी चालुक्य साम्राज्याची वैभवशाली राजधानी. ही वाट आहे. कशी आहे? उंच उंच संपूर्ण एक दगड, इकडे दगडांमधून अशी वाट. खूप मस्त व्ह्यू येतो इथून. असं भारी वाटते. पूर्ण दोन्ही दगडाच्या मधून वाट आहे छोटीशी. वाव. कसं दिसतंय संपूर्ण दगडात. या किल्ल्याची उभारणी इसवी सन 543 मध्ये चालुक्य सम्राट पुलकेशिन पहिला यांनी केली. ह्या बदामी किल्ल्यावर लोवर शिवालय. उंच डोंगर आहे दगडाचा. चालुक्यानंतर हा किल्ला राष्ट्रकूट, विजयनगर साम्राज्य, आदिलशाही, मराठा साम्राज्य आणि पुढे म्हैसूरचे राजे टिपू सुलतान यांनी ताब्यात घेतला होता. वॉच टॉवरवर चाललोय. तिथून बदामी सिटीचा व्ह्यू खूप भारी येतो. वॉच टॉवरवरून असं बदामी सिटीचा व्ह्यू दिसतोय. अशी वाट खूप निमुळते. बाजूला असे इकडं इकडं. मित्रांनो, आपण आता बदामी किल्ल्यावरील शिवालयामध्ये आलोय. बघूया आपण कसं दिसतंय ते. माझ्या पाठीमागं दिसतंय ते शिवालय. अप्पर शिवालय आहे ना हे. अप्पर शिवालय. आतमध्ये पिंड वगैरे काही नाहीये, फक्त मोकळा चौथरा आहे. हे आहे बदामी किल्ल्यावरील अप्पर शिवालय. हे बदामी शहर, हे अगस्त्य तलाव आणि हे संपूर्ण लेणी समूह. हे जुनं त्या काळातलं अवशेष आहे. आय थिंक हे विहीर आहे पाण्याची टाकी आहे. हे बुरुज वगैरे असावेत. काय आहे ते पण लिहिलेले नाही इथं. आय थिंक बुरुजच अस. हे नॅचरल दगडाची दरी बनल्यावानी.
पाऊस यायला लागलाय बारीक. आपण बसते थांबूया कुठेतरी पाऊस उघडूस तर. आपण आता बदामी किल्ल्यावरील मारुती मंदिराकडे चाललोय. मारुती मंदिराकडचं असं हे जरा दूर आहे आणि सापडत नाही नेमकं कुठं. आम्ही विचारत चाललोय, बघू सापडते का कुठे. खूप उशीर झाला शोधतोय, पण शेवटी शोधून काढलंच. गुगलवर मंदिर जवळ आलंय, 0 मीटर धावलं. कारण आम्ही पूर्ण दगडाच्या पलीकडे होतो. हे वरती दिसतंय का, त्याच्यावरती, पण वरून काहीच दिसत नाही. मग असं फिरून यावं लागतं इकडे. बघूया कसं आहे, जाऊन दर्शन घेऊ. आणि इथं कोणी आलेलं नाही. आम्ही दोघं, मी आणि माझा मित्र आलेलो. हे मंदिर आहे, हे मोठी दगडं आणि याच्या खाली आम्ही वरती दगडाच्या वरती होतो, पण वरून दिसत नव्हतं. फिरून आलो. फायनली आपण इथं आलोय. आपण दर्शन घेतलेलं आहे. आता आपण किल्ला उतरून बदामी लेणीकडे जायचं आहे आपल्याला. मित्रांनो, आपला बदामी किल्ला पूर्ण बघून झाला आहे. आता आपण उतरायला चालू केलंय. आता आपण बदामी लेणीकडे जाणार आहोत. अच्छा ಹಾಡಚ್ಚಿ ಹಾಂ ರೆಕಾರ್ಡ್ ಬೇಕು ನಮಗೆ ಟೈಮ್ ಪಾಸ್ ಹಿಡಿದಿದ್ದು ಸ್ಕ್ಯಾನರ್ ಕೊಡು ಸ್ಕ್ಯಾನರ್ नारळ पाणी. पाठीमागे आपण बदामी किल्ला बघून आता आपण बदामी केवला चाललोय. रिक्षा वगैरे आहे तिथे. ते पाठीमागे आहे तो बदामी किल्ला. हे आमचे मित्र अजिंक्य केदार, जे आम्हाला इथं आल्यावर भेटले होते. काय बोलता सर? कप्पे आर्यभट्ट शिलासन. आता आपण बदामीतल्या कप्पे आर्यभट्ट इन्स्क्रिप्शनला चाललोय. ते म्हणजे दगडावरती कोरलेला आहे. वरती आहे तो बदामी किल्ला आणि ते जस्ट लागून आर्यभट्टांचे शिलालेख आहेत. हे आहे मित्रांनो आर्यभट्ट इन्स्क्रिप्शन. इथे आणि वरती लिहिलेलं. कॅमेरा दिसते की नाही, पण इथं दिसतंय. हे एवढंच आहे, इथं जास्त काय नाही आहे. अभी तो कितना पकड़ लिया? याला क्या बोलते हैं कन्नड में? गाना. जे पकडाई गळ असते ते आपल्या मराठीत गळ म्हणते आपण, याला गाणा बोलते. कब समझ आता है किसी पकड़ाए? अच्छा लुकता. अच्छा. मैं महाराष्ट्र का हूँ, सोलापुर. हाँ, ये डूबता है क्या? हाँ. किती वेळ झालं? कब से पकड़ रहे हैं? अभी पकडे. थोडा वेळ झाला, एक अर्धा तास. मित्रांनो, आपण आता बदामी लेणीला आलोय. आपण बदामी लेणी पाहूया. 1500 वर्षापूर्वीच्या चालुक्याच्या काळातील बदामी लेणी आहे. तिकीट काढायला लागतंय पहिल्यांदा. इथं आले तिकीट काढून. बदामी लेणी समूहात 4 मुख्य लेणी असून त्या हिंदू आणि जैन धर्माच्या प्राचीन संस्कृतीची साक्ष देतात.
पहिल्या गुफेतील मुख्य आकर्षण म्हणजे नटराजाची मूर्ती. भगवान शिवांची 18 हातांची नटराजाची मूर्ती, जो की तांडव नृत्य करत असल्याचा भास होतो. दुसऱ्या व तिसऱ्या गुफेत विष्णू अवतारातील वेगवेगळी शिल्पे कोरलेली आहेत. त्या भगवान विष्णूंना समर्पित आहेत. खूप बारीक बारीक नक्षीकाम केले दगडावरती. वेगवेगळ्या सुंदर सुंदर अशा मूर्ती कोरलेल्या आहेत. चौथ्या गुफेमध्ये भगवान महावीर आणि इतर तीर्थंकरांच्या मूर्ती पाहायला मिळतात. बदामी लेणी बघून झाले. आता आपण अगस्त तलावाकडे चाललोय. अगस्त तलावाकडून आपण भूतनाथ टेम्पलकडे चाललोय. हे आहे ते भूतनाथ टेम्पल, हे अगस्त तलाव. पाठीमागे आहे ते बदामी लेणी आणि इकडे पाठीमागे आहे तो बदामी किल्ला. सर्व जवळजवळच आहे. एका दिवसात बदामीची ट्रिप होऊ शकते. खूप मस्त आहे. लेण्यात तर खूप सुंदर दगडात बारीक बारीक नक्षीकाम केले. खूप भारी वाटते. ऋषी अगस्त्य यांच्या नावावरून या तलावाला अगस्त तलाव असं नाव पडले. भूतनाथ मंदिर भगवान शिवाला समर्पित असलेल्या या मंदिराची रचना 7व्या ते 11व्या शतकादरम्यान झाली. मंदिराच्या गर्भगृहात भगवान शिव भूतनाथ स्वरूपात विराजमान आहेत.
मंदिर बघून झालंय. ते भूतनाथ मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे. ते 7व्या ते 12व्या शतकात चालुक्य राजाने बांधलेलं आहे. हे वेगवेगळ्या देवांचे अवतार. मित्रांनो थांबूया आपण इथंच. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.